मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण क्रीमी, ज्युसी, चीझी असा व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत. मुलांना तर आवडतोच, पण मोठ्यांचा फेवरेट असा व्हाईट सॉस पास्ता. त्याचं साहित्य पाहूयात आपण. हे आपण गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून. हे शिमला मिरची आहे ग्रीन, ही येल्लो शिमला मिरची आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. हा बारीक चिरून आपण लसूण घेणार आहोत. इथे ब्रोकली घेतलेली आहे आपण. बटर घेतलेला आहे. स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे. मिक्स हर्ब 1 चमचा, आपण चिली फ्लेक्स घ्यायचा आहे. 2 चमचे मैदा, मिरीपूड घेतलेली आहे. हा आपण पास्ता घेतलेला आहे. 2 कप आपण दूध घ्यायचं आहे. मोझरेला चीज घ्यायचं आहे. आणि गार्निश साठी आपण हे पार्सली घेणार आहोत. हे झालं साहित्य. शकता तुम्ही, पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात. त्याच्यानंतर थोडं तेल घालून घेऊयात आणि उकळी आली की आपण हे पास्ता घालून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट आपण हे उकळून घ्यायचं. खाली चिकटू नये आणि मोकळे पास्ते होण्यासाठी आपण असं ढवळत राहायचं. 4 ते 5 मिनिटात आपले पास्ता तयार होईल. बघू शकता आपला पास्ता तयार झालेला आहे. एका डिश मध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण व्हाईट सॉस बनवायला घेऊया. सॉस आपण बनवून घेऊया. व्हाईट सॉस साठी आपण हे बटर घालून घ्यायचंय. बटर मेल्ट झालं, गॅस मंद ठेवायचा की आपण हे मैदा घालायचा आणि मैदा छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे असं छान आपण भाजून घ्यायचा मैदा. आणि हळूहळू आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊ. गुठळ्या राहता कामा नये. या सर्व गुठळ्या आपण फोडून घेणार आहोत. त्यामुळेच आता आपण गॅस हा अगदीच स्लो ठेवलेला आहे, मंद ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण मिरीपूड घालून घेऊया. मिक्स हर्ब घालायचा आहे 1/2 चमचा. त्याच्यानंतर आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. थोडी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मोझरेला चीज घालून घेणार आहोत. पूर्ण गुठळ्या निघून गेल्या की आपण मोझरेला चीज घालून घ्यायचं. शकता आता तुम्ही की अशा पद्धतीने कुठलेही लम्स राहिलेले नाही. आणि आता आपण यामध्ये मोझरेला चीज घालून घ्यायचं. छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यांनी त्याला चीजी क्रीमी असं छानपैकी पाहू शकता किती छान येत आहे, झालेला आहे. आपला व्हाईट सॉस रेडी आहे आणि आता आपण तो साईडला ठेवूया आणि
आपल्या ज्या भाज्या होत्या त्याला आपण शॅलो करून घेऊ. कढई टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बटर घालून घेणार आहोत. बटर घालून की हा चॉप केलेला लसूण छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याचाही कच्चेपणा जायला हवा. आता फ्राय करून घ्यायचा तो कांदा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अजून ती सबस्क्राईब केलं नसेल तर निकिताज मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्सद्वारे कळवा आणि अजून वेगवेगळ्या कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील तसं कमेंट्स करून मला कळवा. कांद्याचा हा कच्चेपणा गेलाय. आता आपण ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात. कांदा लसूण जर खात नसेल तर हा कांदा लसूण स्किप केलं तरी चालतं. आता आपण ही पिवळी शिमला टाकून घेऊया. त्याच्यानंतर ग्रीन शिमला, त्यानंतर हा बारीक चिरलेला गाजर. आपल्याला भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये आपण पनीर घेऊ शकतो किंवा मशरूम घेऊ शकतो. असं कुठलीही भाज्या आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये टोमॅटो घेऊ शकतो, चेरी टोमॅटो. आता आपण ब्रोकोली टाकून घेऊया. ब्रोकोली पण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि फार यांना फ्राय करायचं नाही. अगदी त्यांचा कच्चेपणा क्रंची राहायला पाहिजे. आता त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया, मिरी पूड घालून घेऊया, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स आणि छान मिक्स करून घ्यायचं. खाऊ शकता किती छान कलर आलेला आहे या भाज्यांचा. ग्रीन, येल्लो, रेड सुंदर कलर दिसतोय. आता आपण याच्यामध्ये व्हाईट सॉस बनवलेला तो घालून घ्यायचा. छान मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपण पास्ता घालून घेणार आहोत. आणि पास्ताही आता छान मिक्स करून घ्यायचं. पानं आहेत ते घालून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता आता किती सुंदर आपला पास्ता तयार होत आहे. किती टेम्पटिंग वाटतंय ते पाहायलाच. सुंदर असा आपला पास्ता अगदी 1-2 मिनिटात तयार होतो. आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे. किती टेम्पटी दिसतोय बघा. चीजी, ज्युसी, क्रीमी असा हा पास्ता तुम्ही नक्की करून बघा. आपण खाऊन बघूयात कसा लागतोय हा पास्ता ते. व्हेरी टेस्टी, खूपच सुंदर. अशाच रेसिपी मध्ये पुन्हा भेटू आपण. मस्त रहा, हेल्दी खा.